येईन भिकारी पंढरीचा द्वार करी हाच माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. प्रस्तावनेमध्ये आपल्या सर्वांना सांगून गेलो की तुकोबाराय या भवनामध्ये आपल्या पारमार्थिक सेवेचं स्वरूप प्रतिपादन करत आहेत. मंडळी ऐका थोडंसं बारकाईनं. पाठीमागचं आपण थोडंसं सिंहावलोकन करू. आपण चिंतन असं पाहून आलो त्या सेवा कशाला म्हणतात. कोणत्याही उद्देशानं केली जाणारी कृती पण त्या बदल्यात कोणत्याही प्रकारची अपेक्षा जीवाला नसेल तर तिला काय म्हणतात, सेवा म्हणतात. तिला काय म्हणतात, सेवा म्हणतात. तुमच्या माझ्या जीवनाचा जर विचार केला तर आपण सर्वजण प्रापंचिक मंडळी आहोत आणि प्रापंचिक मंडळी असल्या कारणानं तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सेवा होते. पण कशाची, फक्त आणि फक्त कशाची होते, कुटुंबाची. तुकोबारायांच्या जीवनाचा जर विचार केला तर तुकोबारे स्वतः सांगतात आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये सेवा केली, पण कधी प्रापंचिक अवस्थेमध्ये असताना आम्ही सेवा करत होतो. ती सेवा करता करता दमलो, पण कशाची, कविताया सेवा. सेवा केली. आपण चिंतन पाहू असं आलो का तुकोबारायांचे वडील अर्थात बोधोबांना जसा प्रपंच करता आला नाही त्याही पेक्षा चांगला प्रपंच तुकोबारायांनी केलेला होता. कारण उत्पन्नाचे तुकोबारांच्याकडे 1 नाही 2 नाही 3 नाही 4 मार्ग होते. नंबर 1 तुकोबारांकडे भरपूर शेती होती. नंबर 2 तुकोबारांकडे महाजनकी होती. नंबर 3 तुकोबारांचं दुकान होतं. कोणतं, टपरी नाही, तुकोबारांचं होलसेलचं दुकान होतं. आणि नंबर 4 तुकोबारांचा सावकारकीचा सुद्धा व्यवसाय होता. म्हणजे पैसा येण्याचे उत्पन्नाचे जवळजवळ 4 मार्ग तुकोबारांनी तयार केले होते आणि त्या मार्गामुळे उत्पन्न चांगलं येत होतं. अगदी आजूबाजूच्या 5-25 गावामधली लोक दुकानदार तुकोबारायांकडे तो माल घेण्याकरता येत होते. आणि त्याच्यामुळेच तर आप्पा उळवेने अर्थात आप्पा उळवे त्या काळचं सर्वात मोठं नाव होतं. त्यांनी त्यांची लेक तुकोबारायांना पत्नी म्हणून दिले. मंडळी याचं कारण असं आहे का तुकोबारायांचा व्यवहार अतिशय चोख होता, जबरदस्त होता. पण मंडळी पुढे दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये हळूहळू अगोदर वडील गेले, नंतर आई गेली, पहिली पत्नी रुक्मिणी गेली, मुलगा संतू गेला आणि त्यानंतर अगदी बिकट अशा प्रकारची परिस्थिती तुकोबारायांच्या जीवनावरती आलेली आहे. मला त्याचा जास्त विस्तार करायचा नाही. मंडळी ऐका, इतकी मोठी संकट तुकोबारायांच्या जीवनावरती आले. 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 4 जण गेली आणि मोठा भाऊ सावजी सुद्धा विरक्त होऊन मनामध्ये निघून गेले. मला सांगा 18-19 वर्षाचं वय तुकोबारायचं असेल, 18-19 वर्षाचं वय तुकोबारायचं असेल. बरं, एवढंच नाही, जे काही कर्ज लोकांना दिलं होतं दुष्काळ पडल्यामुळं ते पुन्हा परत मिळेल याची सुद्धा काही अपेक्षा होती महाराज, याची अपेक्षा नव्हती. बरं, याची तर अपेक्षा नव्हती. जे
भविष्याच्या दृष्टीनं जे अन्नधान्य साठवून ठेवलेलं होतं ते सुद्धा जगाकरता रिकामं करून दिलं. आणि दिल्याच्या नंतर हळूहळू परिस्थिती अवघड व्हायला लागली. आपल्यासारखा एखादा सामान्य मनुष्य महाराज असता तर त्याने कधी सुद्धा दोर घेऊन गळफास घेतला असता. पण तुकोबारायांच्या परंपरेमध्ये पहाड वडिलांनी पांडुरंगाची सेवा सांगितलेली होती. पण अजून हवे तसे तुकोबाराय ते सेवेमध्ये उरलेले नव्हते. आणि मग त्या कालावधीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची अनेक पारायण केली. नाथ महाराजांच्या नाथ भागवताची पारायण केली. भावार्थ रामायणाची पारायण केली. ते ज्ञानोबारायांच्या अभंगांची पारायण केली. हरिपाठाची पारायण केली. आणि हे करता करता तुकोबारायांच्या एक गोष्ट लक्षात आली. अरे आतापर्यंत ज्या प्रपंचाची सेवा आपण करत होतो ना हा प्रपंच सगळा कसा आहे सार आहे. आणि या जीवनामध्ये सार फक्त एकच गोष्ट आहे. कोणती? सेवा आपण करतोय ना तो सगळा कसा आहे फलकट आहे. ते सार भगवंत तुकोबारांचा निश्चय झाला. जगामध्ये भगवान परमात्मा एकटाच खरा आहे. बाकीचा सगळा येरेवाणी गात सरा ज्या कुटुंबाची आतापर्यंत आपण सेवा केली ते काही आपल्या कामाचं नाही. जगामध्ये फक्त भगवान परमात्मा खरे. याच्यामुळे ही सेवा आपलं पारलौकिक कल्याण करू शकत नाही. पारलौकिक कल्याण जर आपलं व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या वाडवडिलांनी पांडुरंगाची सेवा आपल्याला सांगितलेली आहे. नाही ती वंश परंपरेनं चालत आलेली आहे. महाराज म्हणतात वंश परंपरा दासली की तुका मोकलिता लाज कोणा. कोणती सेवा आली हो? कोणती सेवा तुकोबारांच्या वाडवडिलांनी सांगितले? तुकोबारांनी सांगतात
महाराजांनी गोड प्रमाण दिलं, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ही गोष्ट करत असताना त्याला जोडून या काही गोष्टी दिल्या. कोणत्या गोष्टी दिल्या? पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करे तीर्थ आणि अनेक न करे व्रत. व्रत कोणतं? एकादशी. पण तीर्थ कोणतं? पंढरपूर. इतर कोणत्या गोष्टीचा विचार? त्यामध्ये भगवंताचं नाम, ही सेवा तुकोबारांच्या वाडवडिलांनी तुकोबारांना दिली. मग कोणते वाडवडील हो? नंबर 1 मांस वंशाने सुद्धा पंढरपूरची वारी, एकादशीचं व्रत, चंद्रभागा मातेचं स्नान. कोणत्या वंशाने? कोणत्या वंशाने? मांस वंश. मांस वंश म्हणजे काय पुरुष मंडळ? मांस वंश म्हणजे काय? विश्वभर बाबांपासून आपले जे काही पूर्वज आहेत त्यांनी सुद्धा तीच सेवा दिली. आणि ज्ञानवंशाने सुद्धा तीच सेवा तुकोबारांकडे आलेली आहे. मग ज्ञानवंशाचा जर विचार केला, अगदी श्रीमद आद्य गुरु शंकराचार्यांपासून तर ज्ञानोबारांपासून नाथ महाराज असतील आदी करून जे कुणी सर्व पूर्वज ज्ञानवंशाचे आले ना, त्यांनी सुद्धा याच गोष्टीचा विचार दिला. याच्यामध्ये सर्व बाबाजी चैतन्य असतील, राघव चैतन्य असतील, या परंपरेनं सुद्धा हाच विचार पुरुष मंडळ त्या ठिकाणी सांगितला. आणि ही सेवा करत असताना भगवान परमात्मा प्रसन्न झाले. भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवंताबरोबर तुकोबाराचा संवाद चाललेला आहे. भगवान परमात्मा तुकोबाराला म्हणतात, तुकोबारा अहो आतापर्यंत तुम्ही अनेक सेवा केलेल्या आहेत, अनेक आतापर्यंत सेवा केल्या, फक्त तुम्हीच नाही केल्या, पाठीमागच्या तुमच्या वाडवडिलांनी सुद्धा माझ्या सेवा केलेल्या आहेत. मग आतापर्यंत तुम्ही सेवा केलेली आहे. यदा कदाचित जर तुम्हाला पुढचा जन्म जर मिळाला तर त्या पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला नेमकी कोणती सेवा करायला आवडेल हो? तुम्हाला म्हणतात देवा मला जन्म मिळाला तर असं नाही, मला जन्म मिळाला तर असं नाही, अरे ती सेवा करण्याकरताच मी जन्म घेईन मी जन्म तुझी चरण सेवा साधावया, मी तुझी चरण सेवा करण्याकरता काय येईल? पुन्हा जन्म येईल नाही. तुकोबारा म्हटले मी पुन्हा येईल. काय म्हटले? मी पुन्हा कशा करता? तुझी चरण सेवा साधावया. तुकोबारा मी
या हो पुन्हा या हो नेमकं आल्याच्या नंतर कराल काय तुकोबारा ते आपल्या परमार्थिक सेवेचं स्वरूप सांगत असताना तो विचार अगदी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. होईना भिकारी मी माझी परमार्थिक सेवा करत असताना कशा पद्धतीने करेल होईल भिकारी. तुकोबाराच्या जीवनाचा जर विचार केला तुकोबारे खरंच भिकारी झाले होते का हो? खरंच भिकारी झाले होते का? गत आयुष्याचा जर विचार केला थोडस प्रापंचिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुकोबाराय दुष्काळाच्या अगोदर निश्चितपणाने श्रीमंत होते, पण त्याच्यानंतरची परिस्थिती तुकोबाराने आपली प्रापंचिक सांगितली. काय परिस्थिती अशी सांगितली, जाऊ उडती फिके कुत्रे घर राखते आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके. अरे चोराला आमच्या जवळ येत असताना धाक पडतो. धाक काय चोराला असं वाटतं आपण याच्या जवळ गेलो तर आपल्याला रुपया सुद्धा भेटणार. हे तुकोबाराचं स्वतः वचन आहे. हाही प्रापंचिक दृष्टिकोनातून आपल्याला तुकोबारा त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली हा विचार करता येईल. एक दुसरा भाव मला आपल्या सर्वांच्या समोर ठेवायचंय. तुकोबारा भिकारी कोणाला म्हणतात? तुकोबारा स्वतः म्हणतात मी भिकारी होय, पण आपल्या दृष्टिकोनातून विचार केला तर भिकारी कोणाला म्हणतात? जे फक्त रस्त्याने मागत फिरतात त्यांना काय म्हणतो आपण? काय म्हणतो आपण? भिकारी. ऐका थोडस पुढं जाऊन जर आपण चिंतन केलं तर तुकोबारांच्या दृष्टिकोनाचा विचार करू. तुकोबारा भिकारी कोणाला म्हणतात? हात पसरी जिने भिक त्याचे. जो हात पसरतो ना तो काय आहे? तो काय आहे? भिकारी आहे. बघ तो भिकारी कोणत्याही प्रकारातला असला तरी काही हरकत नाही. मग भिकारी प्रापंचिक सुद्धा होऊ शकतो आणि भिकारी पारमार्थिक सुद्धा होऊ तुकोबारा इथं म्हणतात मी भिकारी होईल, पण प्रापंचिक भिकारी होणार नाही. मला भिकारी व्हायचंय पण पारमार्थिक भिकारी व्हायचंय. आणि पारमार्थिक भीक कोणाकडे मागायचे? फक्त आणि फक्त देवाकडे. नाही तुकोबारा स्वतः म्हणतात
प्रापंचिक भिकारी व्हायचं नाही, तुकोबाराला भिकारी व्हायचं. कोणतं? पारमार्थिक भिकारी. आणि भीक मागायचे दुसऱ्या तिसऱ्या कुणाकडे नाही, कुठं? त्या महाद्वारा जाऊन दाखवलोस द्वारी उभा याच भिकारी मज भीक काही आणि प्रेम भातुके देवा मला भीक मागायची, पण इतर दुसऱ्या तिसऱ्या कुणाकडं नाही. आणि ती भीक कुठं मिळेल? फक्त तुझ्याच दरवाजामध्ये, तुझ्याच दरवाजामध्ये. आणि ती भीक तुझ्याच दरवाजामध्ये मिळेल. होईल भिकारी पंढरीला भिकारी या शब्दाच्या संबंधाला लावता येईल. मंडळी आणखी थोडस पुढं जाऊन मला एक पारमार्थिक विचार आपल्या सर्वांच्या समोर ठेवायचे. महाराज ऐका, आपल्या दृष्टीने भिकारी कोणाला म्हणतात? ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? ज्याला एक वेळचं खाण्याची मोडी काय आहे? घांट आहे. अर्थात ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला काय म्हणतात? दादा भिकारी म्हणतात. जर स्वतःला म्हणत, स्वतःला भिकारी म्हणत असतील तर तुकोबारायांकडं प्रापंचिक दृष्ट्या देखील काही नाही. थोडस पुढे जाऊन मला सांगायचंय, तुकोबारायांकडं पारमार्थिक दृष्ट्या आपल्या अंतःकरणात असणारे विकार सुद्धा कोणतेही नाही, काहीच नाही. त्यांच्याकडं पारमार्थिक दृष्ट्या कोणतेच विकार शिल्लक राहिलेले नाही. कामाचा विचार नाही, क्रोधाचा विचार नाही, लोभाचा विचार क्रोध
शिल्लक राहिले नाही. कशामुळं? भगवंताच्या विकली असेल कडू तैसे आम्हा केले काम क्रोध लोभ अभिमाने अवधी आनंदाचे आठवण झाला स्वयमेव. तुकोबराची भाषा अगदी गोड आहे. हे आता आमच्या जवळ काही शिल्लक राहिलं नाही म्हणून आम्ही काय झालो? भिकारी झालो. आणि तसे भिकारी हो आणि काय करू? पंढरीचा वारी. मी भिकारी होईल. आता भिकारी आपल्याला 3 प्रकारचा भिकारी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. प्रापंचिक दृष्टीने तुकोबारांच्याकडे शिल्लक राहिलं नाही म्हणून तुकोबारा स्वतःला भिकारी म्हणून घेतात. हे देवाकडे तुकोबाराला प्रेमाची भीक मागायचे म्हणून तुकोबारा स्वतःला भिकारी म्हणून घेतात. अंतःकरणामध्ये कोणताही विकार शिल्लक राहिला नाही म्हणून तुकोबारा स्वतःला भिकारी म्हणून घेतात. ते भिकारी. तुकोबारा म्हणतात, देवा मी पंढरपूरचा वारकरी होय. महिला मंडळ, पुरुष मंडळ, मला खरं सांगा तुकोबाराला वारकरीच व्हायचं होतं तर तुकोबाराने नेमकं पंढरपूरचाच वारकरी होय असं का म्हटलं? जगामध्ये अनेको तीर्थ तुकोबाराच्या काळात सुद्धा होते. केदारनाथ सुद्धा देवा होत, अमरनाथ सुद्धा होत. सगळ्यात महत्वाचं ट्रेंडिंगचं खाटूश्याम सुद्धा होत ना. काशी करायला काशी, आपले वाराणसी करायला काशी सुद्धा होती, द्वारका सुद्धा होती, सगळ्या तीर्थयात्रा सुद्धा होत्या. पण तुकोबारा पंढरीचाच वारकरी होय. शिर्डी सुद्धा होती, बालाजी सुद्धा होते. मग पंढरीचाच वारकरी का होईल याचा देखील विचार आपल्याला थोडासा मांडायचा आहे. मंडळी अगदी अगदी सर्वांनी बारकाईने हे चिंतन थोडंसं ऐका. जगाच्या पाठीवरती अनेक तीर्थ आहेत आणि थोडंसं पुढे जाऊन मी सांगतो की सगळी तीर्थ तुकोबारांनी स्वतः पाहिलेली सुद्धा आहेत. तुकोबारा स्वतः त्याचा निर्देश करतात. वाराणसी गया पाहिली तरी नये तुका पंढरीचा. या तीर्थयात्रा केल्याच्या नंतर मला एक गोष्ट लक्षात आली. काय लक्षात आले? काय हे सगळी तीर्थ पंढरपूरच्या बरोबरीची नाही. उलट तुकोबारा प्रश्नार्थक विचारतात. काय? ऐसे चंद्रभागा ऐसे अनेको देवांची दर्शन आपण घेतो. किती कमीत कमी 10 फुटाच्या तरी अंतरावरतो. तुकोबारा उलट असं म्हणतात, त्याचे पायी घाला मिठी, त्याच्या पायाला मिठी आपल्याला घालता येते. मंडळी ऐका थोडंसं वारकरी. तुकोबारा पंढरीचाच वारकरी का म्हटले? मोठा विस्तार आपल्याला त्याचा करता येईल. पण ऐका अगदी महत्वाचं कारण सांगतो. महत्वाचं कारण हे आहे का पंढरपूर हे अगदी
सर्वच्या सर्व संतांचं माहेर घर फक्त संतांचंच माहेर असं नाही, हे आपलं सुद्धा माहेर. माझे माहेर महिला मंडळ जरा मग आता म्हणा सगळ्यांनी, हे माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. नामदेव महाराजांचा विचार काय हो? नामदेव महाराजांनी तेच सांगितलं ना, माहेर संतांचे नाम माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे. हा नामदेव महाराजांचा विचार तो, नाथ महाराजांचा विचार तो. आणि तुकोबारांचं सुद्धा माहेर काय आहे तर तुकोबारांचं माहेर सुद्धा पंढरपूरच आहे. पावलो पंढरी आपुल्या माहेरा, आणि भेटला हा सखा पांडुरंग. मी आपल्या माहेराला पोहोचलो म्हणजे सगळ्याच्या सगळ्या संतांचं माहेर काय, माहेर काय पंढरपूर. आणि म्हणून तुकोबाराला म्हणायचंय काय होईन भिकारी आणि पंढरीचा वारकरी. आपल्या माहेरात जाण्याची स्वाभाविक ओढ ही स्त्रीच्या ठिकाणी असते. मला इथं स्त्री सोडून आपल्या वास्तव माहेरात जाण्याची ओढ जीवाच्या ठिकाणी आहे. आपलं वास्तव माहेर काय हो? आपलं आत्मस्वरूप, आपलं आत्मस्वरूप. आता थोडस सर्वांनी बारकाईनं आहे का, अगदी बारकाईनं सर्वांनी विचार आहे का? पंढरपूर म्हणजे हे भूवैकुंठ पंढरपूर नक्कीच आहे, शंका घेण्याचं महाराज कारण नाही. पण एक विचार असा या मला सांगितला जातो, काय आहे पंढरी? आत्मा हा नांदतो केवळ पांडुरंग. आपल्या आत्मस्वरूपाला सुद्धा त्या ठिकाणी पंढरपूर म्हटल्या गेलेलं आहे. तेच ठिकाण म्हटल्या गेलेलं आहे ज्या वेळेला सद्गुरु मुखातून तत्वमसी महावाक्याचा उपदेश त्या साधकाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. तो बोध प्राप्त होतो. तो प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्या चिंतनाच्या संबंधानं अंतःकरणात असणारी भ्रांती
निघून जाते, वाट मोकळी होते आणि जीव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पोहोचतो. भाषा कुणाची? केशव महाराजाची. केशव महाराजाची नाही, शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, हे बोध दिला मज सांगाते बोधनीला मुझ सांगाते मार्ग दाविला नीटे भ्रांती समोर गेले दिसू लागली वाट नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट एका जनार्दने पावलो पंढरी पेटो तुम्ही संत माय बाप येणारा उपकार करा यामध्ये दाखवा दिन म्हणजे भिकारी त्या दिनाचा सोयरा मला दाखवा मी भिकारी आहे मला तिथपर्यंत न्या हेच आपलं काय आहे आत्मस्वरूप आहे आणि एकदा की आत्मस्वरूपाची प्राप्ती जीवाला झाली ना मग त्याचा विषय समजा त्यांची सरली झाला सफळ पण कधी हरी आला बघ कायची अरे आहे का त्या पंढरपूरला आपल्याला पोचायचंय आणि तुकोबारायला सुद्धा त्याच पंढरपूरला पोचायचं होतं इथंही पोचायचं आहे याच्याकरता त्याच्याकरता ते स्वतः तर पोहोचले पण त्याने आपल्याला सुद्धा पंढरीशी आलो संसारा दिनाचा सोयरा ते स्वतः भिकारी झाले पंढरपूरला गेले आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतले आणि नंतर जगाला सुद्धा करून घ्यायला सांगितले म्हणून महाराज म्हणतात पंढरीचा वार करेल मी भिकारी होईल पंढरपूरचा वार करेल होईल का पंढरपूरचा वार करेल अहो इथल्यासारखा आनंद जगाच्या पाठीवरती आपण प्रत्येक वेळेला प्रमाण ते म्हणत असतो कारण मला ते प्रमाण म्हणण्याचा मोह आवडत नाही किती आनंद देतीचा
भीमा तिरी एक त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी बैला सोळा नाचत पंढरीये त्याची सुटायची इच्छा असेल पण काळजी सोडायची नाही. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुख देईल हा सुख मिळण्याचं ठिकाण तेच विसावा मिळण्याचं ठिकाण तेच मग होईन भिकारे पंढरी पहिल्या दिवशी माझ्या मुखातून एक सहज वाक्य निघून गेलं. आपण वर्षभर करत असलेला परमार्थ एका बाजूला आणि पंढरपूरच्या वाट्यावरती काय महिनाभर असेल 15 दिवस असेल या वेळेला करत असणारा परमार्थ एका बाजूला जर ते एखाद्या कारड्या जर ठेवले तर पंढरपूरच्या वाट्यावरचा परमार्थ हा कधी चढ हा कारण इतर वेळेला एवढा अट्टाहासाने काकडा आपला होत नाही. अट्टाहासाने आपला हरिपाठ होत, अट्टाहासाने आपलं नामस्मरण, अट्टाहासाने कीर्तन श्रवण आपलं होत. अरे एवढ्या अट्टाहासाने जेवण वाढण्याची सेवा कोणतीच सेवा आपली होत नाही. पावला गणिक भगवंताचं नाम आपल्या मुखात येतंय. इतर वेळेला ते आपल्या मुखात येत नाही. म्हणून पंढरपूरच्या वारीचा परमार्थ हा कधी श्रेष्ठच होता आहे. आणि यावत चंद्र दिवा करू त्या ठिकाणी असणार आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा हा आनंद त्या ठिकाणी असेल. शंका घेण्याचं कारण नाही. शत्रू म्हणून तुकोबाराय म्हणतात होईना भिकारे पंढरीचा वारकरी. का हो तुकोबाराय तुम्ही पंढरपूरचा वारकरी होणार या आनंदामुळे हो, त्या सुखामुळे हो, या विसाव्यामुळे हो, याच्यामुळे आणखी तुम्ही तुमची सेवा कशा पद्धतीने कराल याचा विचार मला सांगा. तो विचार अभंगाच्या दुसऱ्या चरणात
धर्म. बघा, नियमाला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व असतं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा नियम पाहिजे. महाराजांची भाषा आहे, काही नित्यने विण अन्न खाय तो वाया मनुष्य पण भागवा हे तो वृषभ. अरे ज्याच्या जीवनामध्ये कोणता नियमच नाही तो काय आहे? वृषभ आहे, बैल आहे, बैल. अशी भाषा कोणाची? केशव महाराजाची. केशव महाराजाची नाही, तुकोबारायची आहे. काहीतरी नियम पाहिजे. तुकोबाराने स्वतःच्या जीवनाचा नियम करून घेतला. काय? मुखी विठोबाचे नाम, सतत मुखामध्ये भगवंताचं नाम आपल्या असावं, हा तुकोबाराने नियम करून घेतला. नाही, तुकोबाराने आपला धर्मच तो बनवला. काय? हाची माझा नियम आणि धर्म. धर्म कशाला म्हणतात? तो धर्म कशाला म्हणतात? काही काम नाही. आपली जीवन जगण्याची जी पद्धती आहे, काय? आपली जीवन जगण्याची जी पद्धती आहे तिला काय म्हणतात? धर्म म्हणतात. ऐका मंडळी, शास्त्रामध्ये विचार असा आलेला आहे, धारणा धार्यते इति धर्म. हा काय? आपली जीवन जगण्याची जी पद्धती आहे ती प्रत्येकाची भिन्न भिन्न असू शकते. शेती करणं हा शेतकऱ्याचा काय आहे? धर्म आहे. नोकरी करणं हा नोकरी करण्याचा काय आहे? धर्म आहे. केला. तुकोबारांच्या जीवनाचा विचार करत असताना मंडळी का कधी एखाद्याची शेती राखण्याचं काम तुकोबारांनी केलं, मिरचीचा व्यापार करण्याचं काम तुकोबारांनी केलं, शेतीतली कामं तुकोबारांनी अनेक वेळेला केली. पण मंडळी ऐका बारकाईनं, ती करत असताना भगवंताच्या नामाला ते कधी विसरले नाही. कर्म हीच आपली काय आहे? पूजा आहे. कर्माला जोडून भगवंताचं नामस्मरण. बाळांची भाषा अशी आहे, हेची विष्णूची स्वे स्वे कर्मण्य विरतस संसिद्धिम लभते नराहा. मंडळी ऐका, काय भगवंताची पूजा हो? ज्ञानोबाराची एक होवी आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात बसे. ज्ञानोबाराय सांगतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा आणि पूजा केली होय अपारा तोषा लागी. वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करावं आणि त्या कर्तव्य कर्माला भगवंताच्या नामाची जोड द्यावी. त्याची जर जोड असेल तर ते भगवंतापर्यंत लवकर पोहोचतं. आणि तोच विचार तुकोबाराने केला. किती नामाचा अट्टहास, किती नामाचा अट्टहास. गोविंद आसनी गोविंद त्याच्या पुढं माझी मज झाली चंद्रया नामाचा. फक्त भगवंताचं चिंतन हाची माझा देव, हाची माझा काय मुखी विठोबाचे याची माझी हा विचार काय आहे? पारमार्थिक सेवेचं स्वरूप आणि तिसरं स्वरूप. तिसऱ्या
प्रेमाने हात वर करा, हात वर, हात वर, हात वर. या आळस असा अरे कुशल देत हो. अगदी पुढच्या 2 चरणाचा भाव 5 मिनिटांमध्ये पाहू आणि थांबू. मंडळी आहे का तुकोबाराय 3रं चरण सांगतात. हेचे माझे उपासना लागेल संतांच्या चरणा, मी संतांच्या चरणाला लागेल. काय कारण महाराज ऐका, या जीवाच्या संबंधाने जर विचार केला तर जीव अविद्येच्या निद्रेमध्ये अनादी कालापासून झोपत आलेला आहे. ज्ञानोबारीची होती जो अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा हा धांडा भोगीत होता प्रबुद्धा अनादी अनादी कालापासून जीव आत्मस्वरूपाला विसरलेला आहे. आणि त्या आत्मस्वरूपाची जागृती जर व्हावी असं जर वाटत असेल तर कानाने तत्वमसी महावाक्य ऐकावं लागतं. ज्ञानोबाराची पुढची ओवी अशी, तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे ठावे, माता हात ठेविला नव्हे धापटीला जैसा. आणि मग ते तत्वमसी महावाक्य एकदा की कानावरती आला आत्मस्वरूपाची प्राप्ती. पण ती कोणाच्या संबंधानं? सद्गुरूंच्या संबंधानं, संतांच्या संबंधानं. ज्ञानोबाराच्या आणख्या 18व्या अध्यायामध्ये 2 गोड ओव्या कोणते ओळे ज्ञानोबाराचं वर्णन करतात. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दिपे दिसे पाहता आपली वस्तू तैसे हरपले आपण ते पावे. ते संता ते पाहता दिवसावे आणि म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. आपलं हरवलेली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त होते कधी? संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर. मग त्यांच्याकडून अनुग्रहित होणं असेल, त्यांच्याकडून प्रबोधित होणं असेल, हा विचार त्या वेळेला जीवाला समजल्या जातो. त्यावेळेला संतांचं महत्व आपल्याला कळत असतं. तोपर्यंत ते महत्व कळत नाही. आणि हे महत्व तुकोबारायला कळालं बरं का. कारण तुकोबारायनं सुद्धा तत्वमसी महावाक्य मिळालं. तुकोबाराय स्वतः सांगतात, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग. आणि त्याची झाला अंगे तुका आता ते महावाक्य मला मिळालं आणि मी सुद्धा तत्स्वरूपाला प्राप्त झालो. याचा अर्थ, याचा विचार, तुकोबारांची उपासना ही आहे. काय? लागेल संतांच्या चरणा. हीच उपासना हीच माझी गोळी सेवा आहे. हा विचार तू समजून घे. अभक्ताचा शेवट. तू का
हीच माझी भोळी सेवा किंवा हीच माझी भोळी सेवा आहे. सेवेचे दोन प्रकार असतात. पहिली सेवा लोक करतात लौकिका करतात. पहिली सेवा करतात जी सेवा करत असताना लोकांनी आम्हाला धन द्यावं, आम्हाला संपत्ती द्यावे, आमचा मान वाढावा याच्या करता अनेक लोक सेवा त्या ठिकाणी करत असतात. पण तुकोबाराय सांगतात लौकिका पुरते नो हे माझी सेवा अनन्य केशवा दास तुझा. लौकिका पुरता माझी सेवा नाही, माझी सेवा भोळी आहे आणि हीच भोळी सेवा तुला मी अर्पण करतो. त्या प्रकारचा भाव माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्या कृपेने आदरणीय श्री तुकोबाराय आपल्या सर्वांचं शब्दस्थान पूजनीय बाबा आहेत. आम्ही अनेक वेळेला सांगत असतो
ज्या ज्या वेळेला बाबा इथं समोर बसून कीर्तन ऐकतात, कधी कधी आबा तिथं असतात, त्यावेळेला एक नवीनच ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते. अनेक सुरेश बाबा, अनेक म्हणजे मुलांचं असेल, बऱ्याच जणांचं असं होतं का मोठी मंडळी जर समोर असेल तर थोडेसे त्यांची गडबड होत असते. पण का माझा कॉन्फिडन्स का ओव्हर कॉन्फिडन्स मला माहिती नाही, पण जेवढी मोठी मंडळी माझ्या समोर असते तेव्हा मला अधिक ऊर्जा कधी कधी मिळत असते. आणि तो भाव त्यांच्याच कृपेने मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. पूजनीय बाबांचे आशीर्वाद कायम आहेत. दादाने किरण दादाने त्या दिवशी सांगितलं, आबांनी सर्व मुलांना त्या ठिकाणी घडवलं. मी फक्त घडवलं असं म्हणत नाही, मी त्याच्या पुढचं वाक्य वापरतो, कृपा कटाक्ष न्याहाळिले आणि आपुले पदे बैसविले. याच्याही पुढचं एक प्रमाण मी सांगतो, आपुलेची देशी पद दासा. ही दशमीची सेवा आतापर्यंत जवळपास 30-35 वर्ष त्यांनी केले, पण मागच्या वर्षी ही सेवा त्यांनी माझ्याकडं ट्रान्सफर केलेली आहे. म्हणून मागच्या वर्षी दशमीची सेवा त्या ठिकाणी त्यांनी केली. त्याच्या अगोदर ते स्वतः कधी कधी म्हणायचे दशमी कोणालाच नाही. स्वतः बाबा जरी म्हटले मला करायचे तरी ते म्हणायचे नाही, मी एकादशी करा, मी दशमी करतो. पण मागच्या वर्षी त्यांनी ही दशमीची सेवा माझ्याकडे या ठिकाणी दिली. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या अभंगाचा काही भाव त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारीमध्ये अतिशय आनंदामध्ये आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. येत असताना मी घारगाव पासून त्या ठिकाणी आलो, पण प्रामाणिकपणे जी जी सेवा वाटेल ती प्रत्येक सेवा करण्याचा प्रयत्न केला. आणि या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी साथ दिली. अगदी कुणी वायर धरण्याचं काम केलं, कुणी रथ चालवण्याचं काम, कुणी विण्याचं, कुणी काकडं म्हणण्याचं, चव्हाणबाबाने वाजवण्याची, सगळीच्या सगळी मंडळी ज्याच्या ज्याच्या वाट्याला जी जी सेवा येईल ती सर्वच्या सर्व केले. आपल्या सर्व वारकरीच्या मंडळीच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन. त्या चिंतनाला गोड अशा प्रकारे साथ त्या ठिकाणी 7 वर्ष बाबांच्या सहवासात ते राहिले. नाही साथीला कोण पाहिजे? नारायण. नारायण आहे. वाजवायला माधवही असतो, म्हणजे ती लिंक बरोबर जमते. केशव माधव आहे, नारायण. पण आता काही गडबडीमुळे माधव घरी, म्हणून वाजवण्याची साथ आदरणीय श्री व्यक्त कराय. आपले सतीशदादा गायकवाड असतील, आपले प्रतीक महाराज असतील, म्हणजे कांचन महाराज असतील, त्या सर्वांनी केली. विनेकरे माझ्याबरोबर सावलीसारखी उभी असणारी सर्व मुलं, आमचे बबन दादा आहेत, आमचे प्रशांत दादा, मंगेश दादा, किरण दादा, आमचे फकीरा महाराज, भरत महाराज, आदरणीय आमचे नेहे महाराज, आमचे बोंडे बाबा, गुरुजी आहेत, अहिरे गुरुजी, बाबा आहेत, भोळे बाबा, आमचे कानभोळे बाबा, भाऊसाहेब दादा, आदरणीय नाथा दादा आहेत, आपले उपाध्यक्ष आहेत मस्करी महाराज, आदरणीय. मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही वारीला आले तरच तुमचं नाव लक्षात नाही का? देवराम बाबा आहेत, आमचा अवधूत दादा, आमचे माधुसरी महाराज, आपण सर्वजण, आदरणीय माऊली आहेत, जाचक बाबा, आपल्या त्र्यंबकेश्वर दिंडीचे अध्यक्ष आमचे मधुकर बाबा वागळे, आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. गोड असं नियोजन करणारे आपले अध्यक्ष शिरसाट महाराज आहेत, आपले सरचिटणीस आदरणीय व्यक्तपरायण कैलास महाराज आहेत. त्याचबरोबर त्या सर्वांना अगदी धडाडीने काम करणारे आपले ज्ञानेश्वर मोठी शेळके आहेत. अगदी सर्वांचा हातबोट या कार्याकरता आहे, म्हणून एवढा मोठा व्याप आपला झालेला आहे. ती सेवा या ठिकाणी भगवंताने समर्पित करू. आमचे बंधू ज्ञानेश्वर महाराज गतीर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सर्वांचा नाव